कवळले ब्रह्म चुकविला श्रम प्रतकतो, सुलभते झाले जवळीच आले पंढरी. ऐका, लक्ष द्या, जरा लक्ष द्या की शब्द आकारानं कसा असतो, लहानच असतो, पण परिणाम मात्र विश्वाला कव घालण्याचं सामर्थ्य त्या शब्दातच असतं. नीट कीर्तन ऐका, आकाराकडे बघू नका, त्याच्या कार्याकडे पहा. साधारणतः 110 वर्षापूर्वीची अंदाजी गोष्ट असेल. ऐका, मी काय सांगा लागलोय, शब्द हा आकारानं कसा लहानच पण कार्य त्याचं मोठं असतं हे बोला लागलोय. 110-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्या काळामध्ये जुन्नर, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचं गाव आहे. त्या जुन्नरचे एक मारुती ठोंबरे नावाचे गृहस्थ होते. ऐका, आणि ते व्यवसायाने तमाशा करत होते. काय तमाशा? तमाशा कळतो का तुम्हाला? तमाशा कळतो ना? बरं, म्हणते चांगली गोष्ट आहे, तमाशा कळतो माहिती. ऐका, पूर्वीच्या काळी खेड्यापाड्यामध्ये म्हणतात महिना तमाशा असायचा, असं पूर्वीच्या काळी म्हणतात. आता तसं राहिलं नाही. आता प्रत्येकाच्या हातात खिशात तमाशा आहे. काही लक्षात नाही का आलं? आलं लक्षात? हे 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 तर ऐका, ते मारुती ठोंबरे नावाचे गृहस्थ की जे व्यवसायानं तमाशा करायचे. आणि ऐका, म्हणतात ते आळंदीला ज्ञानोबारायांच्या दर्शनाला आले. बघा बघा बघा, ते किती सात्विक होते. म्हणजे त्या काळातला तमासगीर सुद्धा किती सात्विक होता. माऊलीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं की इथं जोग महाराज आहेत म्हणून. आणि मग त्यांना वाटलं आलोत ना तर चला महाराजाचंही दर्शन घेऊ. लक्ष द्या, आणि मग ते जोग महाराजाच्या दर्शनाला आले. कोण? तमासगीर. अगदी बरोबर. त्यांनी जोग महाराजांच्या चरणावरती मस्तक टेकवलं. ऐका, आणि जोग महाराज म्हणाले, काय बुवा? जोग महाराज काय त्यांना म्हणाले? बुवा. त्यांनी जरा इकडे इकडे बघितलं, कोणी माळकरी वारकरी गंधावालं कोणी आपल्या शेजारी दिसते का? कोणीच दिसलं नाही. मग ते जोग महाराजाला विचारायला लागले, तुम्ही बुवा कोणाला म्हणाले? जोग महाराज म्हणाले, कोणाला म्हणजे? तुम्हाला म्हणालो. ते म्हणाले, मला? हो तुम्हाला. ते म्हणाले, पण मी कस काय बुवा? जोग महाराज म्हणाले, नाही तुम्ही बुवा. अहो पण माझ्या गळ्यात तर माळ सुद्धा नाही, मी कस काय बुवा? जोग महाराज म्हणाले, मी म्हणालो ना तुम्ही बुवा, आता तुम्ही बुवा. पण ते म्हणाले, अहो पण मी तमासगीर आहे, तमासगीर, मी कस काय बुवा? जोग महाराज म्हणाले, मी म्हणालो ना तुम्हाला बुवा, आता तुम्ही बुवा. अहो पण मी एकटा नाही आळंदीला आलेलो, माझी 2 अंगवस्त्र सुद्धा माझ्या बरोबर आहेत. अंगवस्त्र कळतं का? बोला की राव. नाही ना कळत? नाही ना कळत? चांगली गोष्ट आहे, कळत नाही. 2 अंगवस्त्र सुद्धा माझ्या बरोबर आहेत, आणि मी कस काय बुवा? जोग महाराज म्हणाले, मी म्हणलो ना तुम्ही बुवा, बस आता तुम्ही बुवा. पण ते म्हणाले, कसं शक्य आहे? ऐकताय ना तुम्ही कीर्तन? जोग महाराज त्यांना बुवा म्हणतच होते, आणि ते काही बुवा ही पदवी स्वतःला लावून घ्यायला बोला बोला तयारच नव्हते. त्यांना वाटायचं, अरे आपण बुवा नसताना आपण स्वतःला बुवा कस काय म्हणून घ्यायचं? बुवा नसताना आपण स्वतःला बुवा कस काय म्हणून घ्यायचं? हे तमासगीराला कळत होत. काही शिरलंच नाही वाटतं डोक्यात. अहो त्या काळातल्या तमासगीराला सुद्धा कळत होत
की आपली लायकी तसली नाही, मग कशाला उगाच बुवा म्हणून घ्यायचं. अजून बी तुम्हाला कळलं नाही का? जाऊ दे, ऐका जरा, लक्ष द्या. जोग महाराज म्हणले नाही तुम्ही बुवा. शेवटी त्यांना धक्का बसला आणि मग ते म्हणाले ठीक आहे, सांगा मग मी काय करू. जोग महाराज म्हणाले काही नाही, एक माफीनामा लिहा, क्षमा याचनेचं एक पत्र लिहा, ज्ञानोबारायांच्या समाधीवरती ठेवा आणि माऊलीची क्षमा मागा. याच बस संपलं. त्याने एक क्षमा याचनेचं पत्र लिहिलं, माफीनामा लिहिला, ज्ञानोबारायांच्या समाधीवरती ठेवला, साष्टांग दंडवत समाधीला घातला आणि त्या दोन्हीही अंगवस्त्रांना सांगितलं, आता तुम्ही दोघीही जणी निघून जा. तुम्ही दोघीही जणी माझ्या आता माय बहिणी आहात, निघून जा. कळलं का अंगवस्त्र? ऐका, लक्ष द्या जरा नीट. सगळं जीवन त्यांनी ज्ञानोबारायांना समर्पित केलं. अजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीची 1008 पारायण केली त्यांनी. ज्ञानेश्वरी मय जीवन झालं त्यांचं. पुढे ते एक मोठे महात्मा बनले. त्यांचं नाव मारुती महाराज ठोंबरे. त्या मारुती महाराजांनी आणि त्या काळातले आळंदीचे मारुती महाराज गुरव यांनी, या दोन मारुती रायांनी सद्गुरु जोग महाराजांना वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहापोटी संस्था स्थापन झाली आणि त्याचा परिणाम आज मी तुमच्या समोर बोलतोय. त्याचा परिणाम आहे. मी आपल्यासाठी एवढंच मी आपल्या पुढे निवेदन करायला लागलोय. एका महात्म्याच्या मुखातून बाहेर पडलेला कोणता शब्द? बुवा हा शब्द. कितीला? 2च अक्षर आहेत किंवा बुवा 2च अक्षर, पण या लहान असलेल्या आकारानं लहान असलेल्या शब्दाचा परिणाम तमासगिराचा महात्मा बनला आणि त्या महात्म्याच्या हट्टासाठी संस्था जन्माला आली आणि आज हजारो साधक, हजारो कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायक, वादक, अर्थात संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेरच्याही प्रांतामध्ये वारकरी संप्रदायाचं जे उज्ज्वल आणि दिव्य रूप दिसतं त्याच्यात वारकरी शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. माझा मुद्दा इतकाच आहे. ऐका, हे सगळं घडलं कशामुळं? याचं एकच उत्तर आहे, जोग महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेल्या बोला की बुवा या शब्दामुळे. फक्त लक्षात ठेवायचं, आता हा बुवा हा शब्द आकारानं लहान आहे का मोठा आहे? बुवा आकारानं लहान आहे, पण आकारानं लहान असलेला 2च अक्षर असलेला बुवा हा शब्द, पण या शब्दाचा परिणाम केवढा झाला. संस्था जन्माला आली आणि माझ्यासारखे कित्येक जण तरी तुमच्या पुढे येऊन बोलायला लागले. म्हणजे शब्द आकारानं कसा आहे? लहानच आहे, पण त्याचं कार्य मात्र कसं आहे? मोठं आहे. लक्षात ठेवा. फक्त तो बुवा हा शब्द कोणाच्या मुखातून बाहेर पडलेला होता? जोग महाराजांच्या. मला वाटतं मी आता 10-15 वेळा तुम्हाला बुवा बुवा असं म्हणालो. काय फरक पडला का तुम्हाला? काय नाही फरक पडला. माझ्या तोंडातून बुवा शब्द येऊन काय उपयोग आहे? तो बुवा हा शब्द श्री गुरूंच्या मुखातून आला पाहिजे. आणि आता 17व्या अध्यायातली ओळी सांगतो. किती ज्ञानोबारायचं बोलणं गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतात, तैसे गुरुमुखीचे अक्षरू अंगे साने परिणामे थोरू. ज्ञानोबारायची भाषा आहे, गुरुमुखीचे अक्षरू अंगे साने, आकारानं लहानच पण परिणामे थोरू. केवढा परिणाम आहे. संपूर्ण विश्वाला ही देण त्या शब्दानं मिळाली. हेतू इतकाच आहे, आकार छोटा पण कार्य मोठं. तसं संत महात्म्यांच्या जीवनात त्यांच्या शरीराचा आकार कदाचित छोटा असेल, लहान असेल, पण त्यांच्या सहवासामध्ये प्राप्त होणार जे सुख असतं
ते सुख मात्र अवर्णनीय असतं. ऐका, ते सुख अवर्णनीय असल्यामुळं, ते कार्य मोठं असल्यामुळं संत महात्म्यांच्या सहवासामध्ये जे सुख प्राप्त होतंय ते सुख शब्दाने सांगता येत नाही. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या पहिल्या सांगता हे नये सुख सुख सांगता हे नये सुख सुख कीर्ते मुख न पुरे. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या सहवासात प्राप्त होणार जे सुख आहे ते सुख म्हणजे त्यांच्या जीवनातलं कार्य इतकं मोठं आहे की ते सुख शब्दाने सांगता येत नाही. सांगता हे नये सुख, नीट ऐका, हे सुख सांगता नये, सुख सांगता येत नाही. जरा चांगलं ऐकायचं. संत महात्म्यांच्या सहवासामध्ये प्राप्त होणार सुख तुकोबाराय सांगतात सांगता येत नाही. तर आता ऐका, ते सुख का सांगता येत नाही हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी काय सांगणार आहे, सांगता येत नाही हे म्हणजे सांगता येत नाही हे सुद्धा सांगितल्यानंतरच कळेल ना. सांगता येत नाही, सांगता येत नाही, पण का सांगता येत नाही म्हणजे सांगता येत नाही हे सुद्धा काय करावं लागेल, सांगावंच लागेल ना. नीट आहे. म्हणजे मी आता काय सांगणार आहे, सांगता येत नाही हे. तर ऐका, सांगता न येण्याची सर्वसाधारणपणे 3 कारण आहेत. सांगता न येण्याची 3 कारण आहेत. ऐका, पहिलं कारण सांगता न येण्याचं पहिलं कारण माहित नाही. माहित नाही, माहित नसल्यावर कसं काय सांग. अरे बरोबर सांगतो मी, काय चुकीचं कसं सांगतो. सांगता न येण्याचं पहिलं कारण माहित नाही. सांगता न येण्याचं दुसरं कारण, जे सांगायचंय त्या क्षेत्रातल्या शब्दाचं दारिद्र्य असलं की सांगता येत नाही. आणि सांगता न येण्याचं तिसरं कारण सांगण्यासारखं नाही. लक्षात नाही का आलं? मग ऐका, तिन्हीचं स्पष्टीकरण करतो. पहिलं कारण काय सांगितलं, सांगता न येण्याचं माहित नाही. माहित नसल्यावर कसं काय सांगायचं. सांगण्यासाठी काय पाहिजे, माहित पाहिजे. एक गुरुजी होते,
आणि गुरुजी सेवानिवृत्त झाले, त्याला काय म्हणतात, हा हा मराठीत त्याला रिटायर म्हणतात. आता काय चुकलं होतं बरं माझं सांगा बरं, मी व्यवस्थित सेवानिवृत्त म्हणलो होतो का नाही? ते म्हणते हा हा त्यालाच रिटायर म्हणतात. असू दे असू दे. तर मग त्यानिमित्तानं त्यांचा सत्कार ठेवला होता, समारंभ ठेवला होता. मग त्यांचा सत्कार वगैरे झाला. मग आता ऐका, मग गुरुजीच्या विषयी काहीतरी बोललं पाहिजे, काही वर्णन केलं पाहिजे गुरुजीचं. मग आता कोण बोलायचं म्हणे, बोलवा काय गोविंदरावला बोलवा. मी का खूपच बोलतो म्हणे, तो नेहमी बोलतो, त्याला बोलवा. गेले लोक त्याच्याकडे, गोविंदराव काय गुरुजींचा सत्कार झालाय आणि चालतो म्हणे, काय त्यांच्याविषयी तू जरा बोलायचं, सांगायचं. तो म्हणला नाही जमायचं. नका माहीतच नाही म्हणलं आपल्याला. नाही नाही तू सारखा बोलतो, तुला सारखं बोलायची सवय आहे. तो म्हणला बोलतो मी, गोष्ट खरी आहे, पण बसून बोलतो म्हणला. ऐकताय ना तुम्ही, बसून गप्पा हाणायच्या खूप सोप्या असतात हो. इथं येऊन उभा राहिलं का नाही की मग मांड्याच विठ्ठल विठ्ठल म्हणतात. अवघड असतं, अवघड असतं. ते नवीन कीर्तनकार असलं ना, अरे अरे विचारूच नका, तो सारखा 2-2 मिनिटाला कीर्तनात विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांना वाटतं काय महाराजाचं देवाच्या नामस्मरणावर प्रेम आहे हो. आता खरं म्हणजे ते प्रेम असतं का पुढचं आठवायची व्यवस्था असते? पुढचं आठवायची व्यवस्था असते. म्हणून कीर्तन फार सोपं, नाही आठवले की विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं. प्रवचन फार अवघड, म्हणून आपण प्रवचन कोणाचं कधी घेतच नाही. काय करायचं, नाही आठवल्यावर काय करायचं? तिथं काय विठ्ठल विठ्ठल म्हणता का प्रवचन? आता लोकांनी प्रवचन ठेवायची बंद केली. सप्त्यातली भाग सोडून द्या, जवळपास संपली प्रवचन. माझा मुद्दा इतकाच आहे. म्हणून मला वाटतं मी मगाशीच थोडस बैठकीत बोलताना दीपकजी यांना बोललो मी की बाबा कधीतरी आपले हे संयोजक आयोजक नाळंदी पंढरी पैठण अशा तीर्थक्षेत्रामध्ये संस्थेच्या अशा दिव्य परंपरेच्या फळावरती घेऊन गेलं पाहिजे आणि तिथं ऐकवलं पाहिजे. कीर्तन काय, प्रवचन काय, भजन ऐकवलं पाहिजे. मग कळतंय आपण कुठे आहोत आणि आपला दर्जा आपण काय कुठं आणून ठेवलाय हे त्यावेळेस कळतं. जोपर्यंत आपण खूप छान आणि चांगल्या शुद्ध सांप्रदायिक लोकांमध्ये जात नाही तोपर्यंत आपण कसे आहोत, आपला साधना कशी चालली, आपला परमार्थ कसा चाललाय हे कळत नाही तोपर्यंत. माझा मुद्दा इतकाच आहे. तर नाही जमायचं, नाही नाही बोलावंच लागेल म्हणे, सांगावंच लागेल. आपण म्हटलं मला माहित नाही, सांगावंच लागेल. 10 वाजल्यात म्हणे, वेळ लावू नको, चाल लवकर. आलं. गोविंदराव उभा राहिले, ते गुरुजी मागे बसलेलेच होते आणि मग बोलायला लागले. आता काय सांगणार हो, माहीतच नाही तर काय सांगणार. आणि मग गोविंदराव म्हणायला लागले, आत्ताच आपण ज्यांचा सत्कार केला ते 5 मिनिटानंतर गोविंदरावांचं दुसरं वाक्य होतं कोणतं, आपल्या सगळ्याच्या आवडीचे सत्कार मूर्ती हे. त्यांचं व्याख्यान काय तेच्या हेच्या पुढं ढकललं नाही. का बरं? माहीतच नाही. म्हणजे सांगता का आलं नाही, माहीतच नाही. म्हणजे सांगताना येण्याचं पहिलं कारण माहित नाही. आता सांगताना येण्याचं दुसरं कारण काय सांगितलं तू? सांगताना येण्याचं दुसरं कारण बरोबर आहे, त्या क्षेत्रातल्या शब्दाचं दारिद्र्य. शब्द दारिद्र्य, त्या क्षेत्रातले शब्द नसल्यावर काय सांगणार हो? ऐका, आता अलीकडे कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकाराचे आभार मानण्याची नवीन पद्धत सध्या सुरू झालेली आहे. या 10-15 वर्षात अधिक ती पद्धत पुढे आली. जुन्या काळात जर आपण गेलो, हे जुने लोक आहे तिथं बसलेत, एक 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी होती का पद्धत ती? काय नव्हतं ते. आता अलीकडे बरं कीर्तनकाराचे आभार मानण्याची गरज तरी काय? कीर्तनकार हा देवाचा सेवक आहे, कीर्तनकार हा समाजाचा सेवक आहे. बरं शिवाय काय कळलं कोणाला? कशा करता
आभार मानायचे सांग. पण आता अलीकडे आभार मानले जात. आता ऐका बरं, ते आभार मानायचंही काम कोणाकडे असतं? ज्यांच्याकडे आभार मानायला नाही दिलं तर सत्ता बंद पडण्याची दाट शक्यता. मग लोक काय म्हणतात, आहे जरा बोलायचं नाद त्यांना, बोलू द्या बोलू द्या, आणि मग ते आभार मानतात, मग ते बोलतात. आता वास्तविक पाहता या क्षेत्रातले शब्द त्यांच्याकडे नसतात हो. ते दशक्रियेची श्रद्धांजलीची भाषणं ठोकलेली असतात. आता काय बोलणार बरं, काय सांगणार? आणि मग ते उभा राहतात, बोलायला उभा राहतात. आत्ताच आपण ज्यांचं कीर्तन ऐकलं ते हरिभक्ती परायण वैकुंठवासी अमुक अमुक कीर्तनकार. आणि मग त्यांचा पुढचा शब्द असतो काय, महाराजाचं वक्तृत्व. अरे मी म्हणलं दादा वक्तृत्व तरी म्हण. आणि मग त्यांचा पुढचा शब्द असतो शेवटचा, महाराजांनी फार गोड कीर्तन केलं, त्याबद्दल समस्त गावकऱ्याच्या वतीने आम्ही त्यांना सामुदायिक श्रद्धांजली. आता फक्त त्याने काय ठेवलं, समाधी बांधायची तेवढी शिल्लक ठेवली, बाकी सगळं झालं. नीट ऐक, कशा करता मी हे बोला लागलो ऐका. सांगता आलं का सांगता आलं नाही? त्या क्षेत्रातल्या शब्दाचं काय, दारिद्र्य ज्ञान नाही, सांगता आलं नाही. म्हणजे सांगता न येण्याची कारण किती झाली? 2. आणि तिसरं कारण सांगण्यासारखं नाही. लोक आम्हाला विचारतात, महाराज आमचं चाललंय त्या घरात पोरगी द्यायची, कसं काय करावं? आम्ही म्हणतो आम्ही सांगून येईन, तुम्ही ऐकून येईन. म्हणजे कळलं की तुम्हाला, म्हणजे आम्हाला माहित नसतंय का? माहित असतंय, पण ते सांगण्यासारखं नसतं. म्हणजे सांगता न येण्याची कारण किती झाली? 3 कारण झाली. आता ऐका, संतांच्या सहवासातलं सुख तुकोबाराय सांगतात, सांगता हे नये सुख. हे सुख सांगता येत नाही. का सांगता येत नाही? सांगा सांगा, का सांगता येत नाही? पहिलं कारण बोला, पहिलं कारण माहित नाही. संतांच्या सहवासातलं सुख तुकोबारायांना माहित नाही. सुख या संत समागमे, लक्ष द्या. संत समागमे नित्य दुनावे. थोडक्यात संतांच्या सहवासातलं सुख तुकोबारायांना माहीत आहे. मग माहीत असताना सांगता हे नये सुख असं का म्हणतात? मग दुसरं कारण, सांगता न येण्याचं दुसरं कारण शब्दाचं दारिद्र्य. तुकोबारायांकडे शब्दाचं काय होतं? काय कमाल आहे. तुका सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे. वेदाचा तो अर्थ आमाशीच, आमा घरी धन शब्दाचीच रत्ने. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. असं जीवन होतं. म्हणजे तिथं शब्दाचं दारिद्र्य नाही. मग शब्दाचं दारिद्र्य नाही तर मग महाराज सांगता हे नये सुख असं का म्हणतात? 2 कारण तर फेल गेली. तिसरं कारण सांगायसारखं
नाही. संतांच्या सहवासातलं सुख सांगायसारखं नाही. आणि मग काय मंत्र्याच्या सहवासातलं सांगायचं? अर्थ इतकाच आहे, सांगण्यासारखं आहे, सांगण्यासाठी शब्दही आहेत आणि ते महाराजांना माहीतही आहे. असं असताना सुद्धा तुकोबाराय सांगता हे नये सुख असं का म्हणतात? या प्रश्नाच्या उत्तराचा विचार आपल्या मर्यादित वेळेत करू. का सांगता येत नाही? तर ऐका, त्याचं पहिलं उत्तर देतो. काय सांगता येत नाही? चर्चा आहे. सांगता